पांडुरंग हरी नमस्कार. मी अजित चव्हाण. वारी हो वारी देई कांगा मल्हारी त्रिपुरारी हरी तुझे वारीचा मी भिकारी म्हणत सोपान देवांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी आज खंडेरायाच्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत दाखल झाली. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जेजुरी नगरीमध्ये आगमन होताच माऊलींच्या पालखीवर जेजुरी वासियांनी बेलभंडारा आणि खोबऱ्याची मुक्त उधळण केली. मल्हारगड वासियांनी माऊलींसह लाखो वैष्णवांचं उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले. या ठिकाणी माऊलींची समाज आरती होणार असून माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे. हा अत्यंत नयनरम्य सोहळा असतो. माऊलींचं कुलदैवत हा जेजुरीचा खंडेराया आहे. एक प्रकारे हा सगळा वैष्णवांचा सागर पंढरीच्या विठुरायाच्या भेटीच्या आसेने निघालेला हा पंढरीचा सगळा हा वैष्णवांचा सागर आज या शिवनगरीमध्ये येतो तेव्हा अख्खा वारकरी समाज पिवळा होतो. बेलभंडाऱ्याची उधळण माऊलींच्या पालखीवरती केली जाते आणि आजच्या मुक्कामानंतर उद्या हा सोहळा सकाळी वाल्हे इथं मुक्कामा करता मार्गस्थ होतो. माझे सहकारी प्रशांत अनासपुरे आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, शैव आणि वैष्णवांचा हा अनोखा मिलाफ गेली शेकडो वर्ष हा महाराष्ट्र बघतोय. माऊलींचंही कुलदैवत जेजुरीचा मल्हारी मार्तंड आहे आणि या वारीकरता माऊलींच्या पालखीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं कुलदैवत हा मल्हारी मार्तंड आहे. आणि वैष्णवांचा हा मिलाफ आज तुम्ही बघितला, काय उत्साह होता? अगदी बरोबर आहे अजित, तू म्हटला त्याप्रमाणेच जेजुरीमध्ये माऊलींची पालखी येताच इथे भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत सदानंदाचं उदो उदो म्हणत अशा वेगवेगळ्या घोषणांनी मल्हारी मार्तंडांच्या या जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. इथे ज्या जेजुरीच्या ठिकाणी जेजुरी नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्हीही बाजूनी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इथे मोठ्या जोमाने उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्या उत्साहामध्ये या सगळ्या आनंदोत्सवामध्ये जेजुरीकर सर्वसामान्य नागरिकांपासून ते काही कार्यकर्ते नेते अशा वेगवेगळ्या प्रकारची लोक जेजुरीकर आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी या माऊलींच्या स्वागतासाठी इथे उपस्थित होती. या दोन्हीही देवांचं ह्या मल्हारी मार्तंड असेल किंवा माऊली असतील या दोघांचंही वैशिष्ट्य हे सांगता येईल की यांना लोकदेव म्हटलं जातं. की आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या देवांची जे हे आहे वेगवेगळ्या देवांना समाजाने आपल्यामध्ये वाटून घेतलेला आहे की हा या समाजाचा देव तो समाजाचा देव. मात्र गरीब सर्वसामान्य माणसाचा जो सर्वसामान्य वारकरी आहे त्यांचं प्रतिनिधित्व की सामान्यांमध्ये तुम्ही देव शोधा असा आग्रह करणारी ही संत मंडळी आहेत की ज्या अत्यंत गरीब जो शेतकरी वर्ग असेल किंवा अगदी खेडेगावात जो गरीब राहतो त्यांचं प्रतिनिधित्व म्हणता येईल किंवा त्यांना मानाचं स्थान. ही गरिबी हा शाप नाहीये, मात्र तुमची जर भक्ती असेल तर तुम्ही त्याच्यासारखे श्रीमंत दुसरे कोणी नाही हेच दर्शवणारे हे दोन्ही लोकदेव आहेत. मल्हारी मार्तंड असेल किंवा माऊली असतील त्यामुळे या दोन्ही देवांचं इथे भेट होणं मल्हारी रायाच इथे माऊलींचं स्वागताला उपस्थित असतो. त्यामुळे या दोन्ही आपलाच देव आहे. या आपल्याच देवाचं ह्या दोन्ही देवांचं स्वागत अगदी खरं आहे प्रशांत. 18 पगड जातीच्या महाराष्ट्रामधल्या आणि जगभरात पसरलेल्या मराठी माणसाचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया आणि आराध्य दैवत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची समाज आरती वारकरी समाजाच्या वतीनं समाज आरती या ठिकाणी होते. माऊलींचंही कुलदैवत खंडेराय आहे, मल्हारी मार्तंड आहे. माऊली त्याचं दर्शन घेतात. हे सगळे शैव वैष्णव एकमेकाला या ठिकाणी भेटतात. आजचा सोहळा जेजुरीमध्ये मुक्काम असतो आणि जेजुरी वासियांना पालखीच्या स्वागताचा मान असतो. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आज दिवाळी आहे, दसरा आहे जेजुरीमध्ये. जेजुरी हे तर अव्वल दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्राचं. आज हा डबल उत्साह डबल आनंद कसा आहे जेजुरीमध्ये? जेजुरीमध्ये आता माऊलींच्या पादुका आल्यानंतर आता इथं जेजुरीमध्ये स्थळावरती पालखी स्थळावरती समाज आरती हे एक मोठं सगळ्यांसाठी एक खूप उत्सुकतेचा विषय असतो. त्यामुळे इथली समाज आरती आता काही वेळातच सुरू होणार आहे. त्यामुळे या समाज आरतीनंतर इथे कीर्तनाचा एक कार्यक्रम होतो. मात्र तो जो काही माहोल असतो समाज आरती म्हणजे काय असतं, समाज आरतीमध्ये काय कशा प्रकारे त्या समाज आरतीमध्ये काय उपक्रम केले जातात हा सगळा सोहळा
बघण्यासाठी जेजुरीकर खूप उत्सुक असतात, परिसरातली मंडळी खूप उत्सुक असतात. त्यामुळे या समाज आरतीला आता काही थोड्या वेळातच इथे सुरुवात होत असल्या कारणाने वारकरी पण इथं आपल्याला खूप घाई गडबडीने जाताना दिसत आहेत. पालखी स्थळावरती हा समाज आरतीचा सोहळा असणार आहे. त्यामुळे या समाज आरतीमध्ये अभंग, गवळणी हे तर भारूड हे प्रकार तर असतीलच असतील. अगदी खरं आहे. आणि वारकऱ्यांच्या ज्या समस्या काय आता या समाज आरतीचा उत्साह असतोच मोठा, पण आज जी सगळी ही सुंदर दृश्य तुम्ही आम्हाला दाखवलीत आणि या सगळ्या पालखीच्या बरोबर तुम्ही सेवा करत चालताय, सगळ्या महाराष्ट्राला, जगभरातल्या मराठी माणसाला आपण उत्तम बातमी माऊलींच्या पालखीची देतोय. तुर्तास धन्यवाद. अधिक माहिती करता येऊच पुन्हा. यवतचा निरोप घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी वरवणकडे मार्गस्थ झाली. दरम्यान यवतहून वरवणकडे जात असताना केडगाव चौफुल्यावरती अंबिका कला केंद्रानं वारकऱ्यांचं स्वागत केलं. ते असं. घुंगराचा छनछनाट, टाळ मृदुंगाचा नाद, लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप अशा या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी भक्ती आणि लावणीची जुगलबंदी अनुभवली. वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळावं म्हणून वारीत प्रत्येक जणच धडपडत असतो. म्हणूनच जेव्हा तुकोबांची पालखी चौफुल्यावर येते तो क्षण इथल्या तमाशा कलावंतांसाठी दिवाळी सणासारखाच असतो. पुणे सोलापूर महामार्गावरील कला केंद्रातील नर्तिका आपल्या कलांचं सादरीकरण करून विठ्ठलचरणी आपली सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तमाशा आणि कीर्तनाच्या जुगलबंदीत इथलं वातावरण भक्तिमय होतं आणि विठुरायाच्या नामघोषानं सारा आसमंत दुमदुमून जातो. त्यांचं मन जे समाधान झालं आणि आम्ही माऊलीचं जे गाणं गात होतो तेव्हा त्यांच्या ज्या टाळ्यांचा जे आम्हाला आनंद झाला तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही. असं वाटलं की साक्षात विठ्ठलानेच आम्हाला दाद दिली. कित्येक लोक आम्हाला दाद देतात, कोण टीव्हीला पाहतं, कोण इकडे कार्यक्रमाला नेतं, खूप ठिकाणी केल्यात. पण आज वारकऱ्यांच्या समोर साक्षात भगवंताच्या समोर आम्ही असे लावणी दाखवतोय, भजन दाखवतोय, ही खूप आमच्या आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 22 वर्षांपासून या कला केंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात. ही परंपरा त्यांनी आजही कायम जपली आहे. इतकंच नव्हे तर थकलेल्या वारकऱ्यांच्या जेवणाचीही इथं उत्तम सोय केली जाते. वारकरी लोक खुश होतात, आनंद भेटतो आणि आम्हालाही 5,000 दुपारून चहा वाटप करतो आम्ही आणि 5,000 लोकांचं जेवणाची सोय करतो आणि सगळे कलावंत थिएटरतर्फे सगळ्यांना आनंद भेटतो, आम्हालाही आनंद. माझे कलाकार 1.5 महिन्यापासून तिथं स्टेज करतात. स्टेजच्या माध्यमातून 4 पैसे गोळा करतात. त्यातून ही वारकऱ्यांची सेवा. वारी म्हणजे विठ्ठल आणि वारी म्हणजेच सेवा. आणि विठुरायाच्या या सेवेत स्त्री पुरुष, लहान मोठा, उच्च नीच असा भेदभाव नाही. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चौफुल्याहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. एरवी लावणीचा खणखणाट असणाऱ्या चौफुल्यावरती आज टाळ मृदुंगाचा गजर पाहायला मिळाला. या निमित्तानं इथल्या कलावंतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. भक्ती जर तुम्हाला भुकेमध्ये दिसली तर तिचा उपवास घडतो, किंवा भक्ती जर तिच्या अन्नामध्ये शिरली तर त्याचा प्रसाद म्हटला जातो. पण हीच भक्ती जेव्हा पायातल्या चाळांमध्ये तुम्हाला दिसते तेव्हा त्याची देहातली एक तार होते, एक विणा होते. आणि त्याच भक्तीतून आज चौफुल्यामध्ये अंबिका कला केंद्र जे आहे इथे असंख्य वारकरी, या वारकऱ्यांना भोजनाची सोय इथे करण्यात आलेली आहे. आणि लावणी कलाकार आहेत आपल्यासोबत. नेमका त्यांचा आजचा हा दिवस असतो खूप वेगळा असतो. नेहमीच्या दिवसापेक्षा आजचं सगळं तुम्हाला अनुभव खूप वेगळा असेल. काय नेमकं होतं? म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा असतो की आम्ही वर्षातनं ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो. आणि आजच्या दिवशी आम्हाला एवढा आनंद भेटतो. आता मला गेले 6 वर्ष झाले मी इथंच आहे, तर ह्या क्षणाचा एवढा आनंद भेटतो आम्हाला. आणि जे काही इथला प्रसंग असतो तो आम्हाला खूप आवडतो. आम्ही इथे साधारण जुगलबंदी पण खूप छान वेगळ्या प्रकारची बघितलेली. काय असतं नेमकं ते त्याच्याविषयी? ते आपण विठ्ठलाचे गाणे असतात, तर एक 10 मुली असतात, तर 5 जणी विठ्ठलाच्या गाण्यावर असतात आणि 5 जणी लावणीच्या गाण्यावर असतात. म्हणजे आपण जे वारकरी लोक येतात ना त्यांच्या मनोरंजनासाठी तो कार्यक्रम ठेवलेला असतो. आपण ह्या कला केंद्रामध्ये तुमचा रोजचा रुटीन म्हणजे रोजच्या तुमच्या याच्यापेक्षा आज नेमकं तुम्हाला काय बघायला मिळालं, किंवा कशा प्रकारे आज वारकऱ्यांसाठी तुम्ही काय करताय? आम्हाला खूप आनंद मिळाला. आज हे धार्मिक जे आम्ही केलं
बघ म्हणजे इतर लोक भजनासाठी आले, प्रसाद घेतला, इथं कला बघितली त्यांनी, त्यांचं पण थोडं मनोरंजन झालं आणि आम्हाला पण खूप म्हणजे आनंद भेटला की काहीतरी आपण देवासाठी करतोय, कुठंतरी देव दिसेन अशा गोष्टीसाठी आम्ही केला. आणि एकच विनंती करते देवाला पण की लवकर भरपूर पाऊस पाडो आणि बळीराजा सुखी करो. तुमचा काय आजचा अनुभव कसा वाटला? छान वाटलं आम्हाला. इथं 5,000 लोकांचं जेवण होतं आणि भरपूर नाही का आम्ही जे मालक आहे थिएटर मालक ते पण आम्हाला नाही का सगळं सहकार्य करतात आणि खूप चांगल्या प्रकारे नाही का सगळं देवासारखे चाले सगळे वारकरी आमच्याकरता. देवाची सेवा आपल्याही हातून थोडीफार घडावी याच उद्देशाने आजचे हे सगळे लावणी कलावंत आपल्याला थोडेसे का होईना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला बघायला मिळालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नाजपुरे, झी मीडिया, चौफुला. एक छोटासा ब्रेक, लगेच परतूया. गेल्या कित्येक पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाकडून समाज प्रबोधनाचं काम अव्याहतपणे सुरू आहे. संतांचा हा वसा वारकऱ्यांनी अखंडपणे सुरू ठेवलाय. काळ बदलला तसा त्या या तरुण वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. वारीमध्ये करू आपण सफाई, आनंदेला विठू माऊली या प्रकारचा जनजागृतीपर संदेश या ठिकाणी आपल्याला वारीमध्ये बघायला मिळत आहे. की काही तरुण तुर्क मंडळी आपल्याला या ठिकाणी बसलेले आहेत की अस्वच्छता कमी झाली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे असा संदेश ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्याला गेल्या काही दिवसांपासून देताना दिसत आहेत. काय सांगशील, तुम्ही कुठच्या प्रकारचे संदेश देताय? आम्ही आता सध्या तरी झाडे लावा झाडे जगवा, कारण ही जी आता सध्या चाललेली आहे जी वृक्षतोड त्यामुळे जमिनीची धूप होती आणि त्यामुळं जी पाण्याची पातळी आहे ती कमी होते, पाण्याची पातळी विहिरीची पातळी त्यामुळे पाणी कमी पडतं. यामध्ये तरुण जसे आहेत तसे काही तरुणी पण आहेत की ज्या कॉलेज तरुणी. काय सांगशील, काय उपक्रम तुम्ही राबवता? ऍक्च्युली काय सावली फाउंडेशनच्या माध्यमातून मी असं काम करतोय की स्वच्छता राखायची आपल्याला. माऊलींनी जो संदेश दिलाय आपल्याला तोच आपण जगवायचा आहे की माऊलींनी काय सांगितलं प्रबोधन केले त्याचंच काम करतोय. MPSC मध्ये PSI ची परीक्षा पास झालेला मात्र ट्रेनिंगसाठी असलेला एक विद्यार्थी आहे. काय सांगशील, कसा अनुभव वाटतो आणि काय संदेश देतो? वारी खरंच जो म्हणतात ना अमृत अनुभव आहे तर तो तसाच अमृत अनुभव घडतोय आता आमच्यासाठी. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आम्ही जे अनुभवत होतो सिलेबसमध्ये बघतो, स्वच्छता असेल, वृक्षतोड असेल, महिला अत्याचार असेल इत्यादी विषय आम्ही चर्चेत आणत होतो, नेहमी वाचत होतो. पण या माध्यमातून ते परफॉर्म करायची संधी आहे. आत्ताच आम्ही जे पथनाट्य केलं स्वच्छतेचं, त्या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतो. त्यासाठी आम्हाला जो बेस उपलब्ध करून दिला, जे आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलं झी मराठीचं, तर झी मराठीचे हार्दिक आभार आम्ही इथं मानतोय की त्यांनी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलं. झी मराठीचे सगळे कार्यक्रम, झी 24 तास एक पाऊल पुढे असणाऱ्या सर्व बातम्या आम्ही सगळे अप्रिशिएट करत असतो. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाला मी 1 मिनिटात होकार दिला आणि कालपासून आम्ही या स्वच्छता अभियानासाठी सातत्याने झटतो आहोत. एकूणच आपण बघतो की या वारीमध्ये आपल्याला वारकरी तर भेटतात, वेगवेगळे कीर्तनकारही भेटतात, वारीमध्ये अनेक प्रकारची मंडळी आपल्याला भेटतात. मात्र आज आपण या वारीमध्ये काही MPSCचे विद्यार्थी असतील, UPSCचे विद्यार्थी असतील जे स्पर्धा परीक्षा देऊन पास झालेले आहेत, जे कलाकार आहेत, स्ट्रगलर आहेत की जे छोटा का होईना रोल आहे पण तो हिंदी सिनेमामध्ये झळकणार आहे. मात्र हा सगळा स्ट्रगल एका बाजूला ठेवत ही मंडळी वारीमध्ये अत्यंत आनंदाने आपल्याला सहभागी होताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, सासवड. पुन्हा एकदा स्वागत. आनंदवारीमध्ये मुक्ताईनगरहून निघालेली मुक्ताबाईची पालखी बीड जिल्ह्यातल्या कपिलधारमध्ये दाखल झाली. यावेळी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांकडून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. पालखीचा आजचा मुक्काम कपिलधारमध्येच असून उद्या पालखी चौसाळ्याकडे मार्गस्थ होईल. आनंदवारीमध्ये इतकंच. उद्या पुन्हा वारीमधल्या हरिनामाच्या गजरासह भेटूयात. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.